रामकृष्णारी. मी मयूर महाराज नवले. आज हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 53 वर्षातून 54व्या वर्षात पदार्पण करत असताना या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात माऊली ज्ञानोबा माऊली पंढरपूरपासून तर आतापर्यंत सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टीने किंबहुना आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी महाराज पवार असतील, भाऊसाहेब महाराज सानप असतील आणि समस्त गावकरी मंडळी यांच्या दृष्टीने हा चालूच असलेला अखंड हरिनाम सप्ताह फार मोठ्या आनंदाने हा सप्ताह चालू आहे. आणि हा सप्ताह चालू असण्याचं कारण आमची गावकरी सगळी नियोजनकर्ते मंडळी असतील किंबहुना सगळी तरुण मंडळी असतील, या तरुणांच्या जोरावर की जसं साम्राज्य निर्माण करावं तसं साम्राज्य निर्माण करण्यासाठी या सप्ताहाच्या माध्यमातून सगळे लोक येतात एकाग्रतेने. कारण यारे यारे लहान थोर याचे भलती नारी नर, प्रत्येकाला हे करण्याचा अधिकार आहे. जसं नामस्मरण करण्याचा अधिकार आहे तसं सगळ्यांच्या दृष्टीने बसून एकत्रित बसून जेवणाचा आनंद जसे घेत आहेत. हे आनंद घेत असताना सगळे वारकरी असतील, सगळे टाळकरी असतील, मारकळे असतील, गावकरी असतील, सगळी महिला मजली मंडळी असतील, सगळे लोक असतील, हे सगळे लोक काय करत आहेत तर जेवणाचा देखील आस्वाद घेत आहेत. तसं या प्रभू परमात्म्याच्या नामस्मरणाचा देखील आस्वाद घेत आहेत. आणि हा आस्वाद त्यांना आयुष्यभर अखंडपणे जोपर्यंत या जीवात जीव आहे तोपर्यंत प्रभू परमात्म्याचं नाव दृढ व्हावं या दृष्टीने हा अखंडपणे अविरतपणे हा असणारा सप्ताह चालू राहावा ही प्रभू परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मला असं म्हणायचं आहे, आपल्या गावच्या तरुण मुलांचा सहभाग कसं काय वाटला तुम्हाला आता यावर्षी? आता तुम्ही जेवणाच्या पंक्तीमध्ये वाढणारे सगळे तरुणच आहे, तर आपल्याला याच्यावरून निदर्शनास येतं, लक्षात येते की तरुणांचा असणारा सहभाग या मानोरी गावच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आणि तरुणांची असणारी जी सप्ताहाच्या दृष्टीने जी योग्यता आहे किंबहुना त्यांची उत्सुकता आहे फार मोठी आहे. म्हणजे एकंदरीत मला सांगायचं असं आहे की तरुणांशिवाय सप्ताह नाही आणि सप्त्याशिवाय तरुण तयार होणार नाही असं सांगावं वाटतं. बरं, तरुणांनी कसा सहभाग नोंदवला पण असं वाटतं तुम्हाला? तरुणांनी सहभाग असा नोंदवला पाहिजे जसं कीर्तन करत असताना ज्यावेळी टाळकरी मुलं मागे उभी राहतात आणि सगळ्यांना संदेश देत असतात की बाबा रे इथून पुढची पिढी सुसंस्कारित व्हावी किंबहुना आमच्यातही तुम्ही यावं या दृष्टीने प्रयास आणि प्रयत्न करावे. आणि जसं कीर्तनकाराच्या पाठीमागे उभी राहतात तसं या असणाऱ्या पृथ्वी तलावरती चालत असताना सुसंस्कारित पिढी निर्माण व्हावी. रामकृष्ण हरी. महाराज खूप छान माहिती दिली. धन्यवाद. रामकृष्ण.